आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 131/2023 भारतीय दंडविधान कलम 302 34 प्रमाणे 30/4/2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी विजय पाटील हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 8 महिन्यांपासून अद्यापपर्यंत फरार होता। तो फरार झाल्यापासून त्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पथक हे त्याचा सातत्याने शोध घेत होते। सदर आरोपी यास कुठल्याही परिस्थितीत पकडण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या। पोलीस उपायुक्त गुन्हे बचाव व सहाय्यक पोलीस डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी विशेष पथकाला मार्गदर्शन केले होते। दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पोलीस हवालदार विशाल काटे यांना रात्री 11 वाजता गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जनार्दन स्वामी मठाकडून तपोवन रोडकडे लागणाऱ्या रस्त्यावर बटुक हनुमान मंदिराच्या समोर बाजूस अंगात पांढरा टी शर्ट व काळी पॅन्ट असलेला एक इसम हातात धारदार हत्यार घेऊन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या इसमांना व वाहनांना अडवून आरडाओरडा शिवीगाळ करून दहशत माजवत आहे। सदरची बातमी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ढमाळे यांना कळवली असता त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप चंद्रकांत मजदे, नाजिम पठाण, विशाल काठे, प्रशांत मरकड अशांचं पथक तयार करून रवाना केले। त्यानंतर सदरचे पथक हे जनार्दन स्वामी मठाजवळ गेले असता पथकाने इसमाला पाहून ओळखले की सदर इसम हा आडगाव पोलीस स्टेशन ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 131/2023 भारतीय दंडविधान कलम 302 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यात पाहिजे तो मुख्य आरोपी आहे। त्यानंतर सदर इसमास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो इकडे तिकडे पळत असताना तो खाली पडला, तेव्हा पाठलाग करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्याला पकडले। त्याच्या कब्जातून एक धारदार तलवार ताब्यात घेण्यात आली। त्यानंतर त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय पाटील, वय वर्ष 24, राहणार पंचवटी, अमरधाम, नाशिक असे सांगितले। आरोपी विजय पाटील याने बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात तलवार बाळगल्याने त्याचे विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 421 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 131 भारतीय दंडविधान कलम 302 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्याकामी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। पुढील कारवाई पोलीस करत आहेत।